नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहोत. छान मऊसूत मोकळा सळसळीत दाणेदार असा मिनिटात तयार होणारा नारळी भात कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपण येथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण येथे कुठलाही तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता हा स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून छान असं 2 ते 3 वेळा असं चोळून चोळून धुवायचं आहे. वाटीच्या साहाय्याने आपण मोजून घेतलेला आहे हा तांदूळ. वजनी माप याचं 250 ग्रॅम आहे. आता येथे थोडेसे गरम मसाले घेतलेले आहे. लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची घेतलेली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता इथे 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेतलंय. त्यामध्ये लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची टाकून घेतलेली आहे आणि काजू बदामाचे थोडेसे काप सुद्धा टाकून छान असे फ्राय करून घेतले. आता हे फ्राय झाल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते थोडे थोडे करून सर्व कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं हा तांदूळ फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे छान असा मोकळा सळसळीत दाणेदार आपला भात तयार होतो. हे बघा, थोडंसं चिमटीभर मीठ टाकून घेऊया यामध्ये. तुपामुळे छान असा सुगंध येत आहे आपल्या तांदळाचा, भाताचा. आता हे छान असं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये नारळाचं दूध टाकून घेणार आहोत. 1 वाटी तांदळासाठी येथे मी 1.5 ते पावणे 2 वाटी नारळाचं दूध टाकलेलं आहे. नारळाचं दूध अगदी सहजपणे कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतं, नाहीतर आपण घरी सुद्धा तयार केलं तरी सुद्धा चालू शकेल. आता दूध टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया. 4 ते 5 मिनिटासाठी आपण हे मध्यम गॅसवर ह्याला ठेवायचं आहे. हे बघा, आपला भात किती छान असा तयार झालेला आहे. थोडीशी कणी आहे, परंतु आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतर भाताला पाणी सुटणार आहे. त्यामध्ये तो छान असा मऊसूत शिजून निघतो. हे बघा, आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 वाटी गूळ सुद्धा टाकलेला आहे. गुळाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. येथे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गूळ टाकताना तो छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे, किसून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन यामध्ये मेल्ट होतो. हे बघा, गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये पाऊण वाटी बारीक ओला नारळाचं चव टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण वेलची पावडर सुद्धा येथे टाकून घेतलेली आहे. छान असं मिक्स करायचं आहे. हे बघा, झटपट आपला नारळी भात तयार झालेला आहे. 2 ते 3 मिनिटं आपण नंतर झाकण ठेवून वाफ दिलेली आहे. याला छान असा मोकळा सळसळीत दाणेदार आपला भात मिनिटात बनवून तयार झालेला आहे. असं त्याला गार्निशिंग करायचं आहे. एका बाउलमध्ये काढून थोडंसं ओला नारळ आपण वरती टाकून घेतलेला आहे आणि सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा टाकले तरी सुद्धा फार टेस्टी लागतो. हा नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू